प्रॉब्लेम टीच करणार आहोत. एक जरी तुम्हाला प्रॉब्लेम समजला ना मायनस a टेन्स टू a प्रॉपर्टीचा, तर तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी समजली. पूर्ण प्रॉपर्टी. मी पहिला प्रॉब्लेम घेत आहोत, एकदम केअरफुली लक्ष द्या. इंटिग्रेशन -3 टेन्स टू 3 x cube upon 9 minus x square dx. हे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम. इंटिग्रेशन -3 टेन्स टू 3 x cube upon 9 minus x square dx. आता पहिले ओळखायचं कसं, का ही आपली -a टेन्स टू a ची प्रॉपर्टी, -a टेन्स टू a ची प्रॉपर्टी आहे. ओळखायचं कसं, तर दोन्हीही व्हॅल्यू सेम पाहिजे, फक्त लोअर लिमिट मध्ये मायनस साइन पाहिजे. बघून घ्या, इथे पण 3 आहे, फक्त लोअर लिमिट मध्ये साइन कोणती आहे, मायनस. तर ही झाली आपली -a टेन्स टू a प्रॉपर्टी. आता सॉल्व कसं करायचं. पहिले प्रॉब्लेमला I कन्सिडर करू. लेट I. आफ्टर दॅट ही जी व्हॅल्यू आहे ना, या व्हॅल्यूला f ऑफ x कन्सिडर करायचं. कन्सिडर f of x equal to, consider f of x equal to x cube upon 9 minus x square. x cube upon 9 minus x square. त्यानंतर x ला minus x ने रिप्लेस करायचं. रिप्लेस x by minus x. Replace x by minus x. आता विद्यार्थी मित्रांनो, जिथे जिथे x होता त्या प्रत्येक ठिकाणी मायनस x पुटअप करू. सो f of minus x equal to minus x cube upon 9 minus x square. Okay, f of minus x equal to minus x cube times minus x cube, minus x cube minus x cube. 9 as it is, minus 9 as it is, minus x square, only x square. सगळं सॉल्व झाल्यानंतर मेन प्रॉब्लेम चेक करायचं. x cube upon 9 minus x square हे होतं मेन. सॉल्व केल्यावर काय आलं, minus x cube upon 9 minus x square सेम आलं, सेम f of x आलं, बट साइन कोणती आली, मायनस. म्हणजेच काय, f of minus x साइन कोणती आली, मायनस. साइन कोणती आली, मायनस. आणि ही पूर्ण टर्म, ही टर्म म्हणजेच f of x. याचं मीनिंग काय झालं, जेव्हा मी x मायनस x ने रिप्लेस केला, x मायनस x ने रिप्लेस केला, तेव्हा आन्सर काय आलं, मायनस आलं. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये कंडिशन समजून सांगितल्या होत्या आणि कंडिशन लिहून सुद्धा दिल्या होत्या. f of minus x equal to जर मायनस f of x आलं तर कोणाची कंडिशन असते, ऑड ची कंडिशन असते. therefore the function is odd.
the function is odd. तुम्ही पहिले इथपर्यंत लिहा मग पुढे सांगतो. as it is त्या खाली I equal to याचा आन्सर फंक्शन जर ऑड by 2 log of 2 plus sin x upon 2 minus sin x dx. काय आहे प्रॉब्लेम? इंटिग्रेशन minus pi by 2 tends to pi by 2 log of 2 plus sin x upon 2 minus sin x. पहिले प्रॉब्लेम ओळखा. minus a tends to a ची प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? minus a tends to a. कारण इथे पण pi by 2 आहे, इथे पण pi by 2 आहे. इथे फक्त साइन कोणती आहे तर मायनस. मग प्रॉब्लेमला पहिले I कन्सिडर करू आणि ही जी पूर्ण टर्म असते इंटिग्रेशन मध्ये याला आपण f of x कन्सिडर करत असतो. कन्सिडर f of x equal to काय आहे प्रॉब्लेम? log of 2 plus sin x upon 2 minus sin x. आता x ला minus x ने रिप्लेस करू. रिप्लेस x by minus x. सगळ्या ठिकाणी x ला minus x ने रिप्लेस करू. So f of minus x equal to log of 2 plus sin of minus x upon 2 minus sin of minus x. जिथे जिथे x होता तिथे तिथे आपण minus x रिप्लेस केला. आता याला समोर सॉल्व करू. f of minus x equal to log of sin of minus theta काय होत असते? minus sin theta. sin of minus theta हा minus sin theta होत असते. तेच जर इथं cos राहिलं असतं तर cos of minus theta हे as it is cos theta होते. याचंच मीनिंग काय? साइन मध्ये जर माइनस आला तर माइनस साइन बाहेर येते. साइन ऑफ माइनस x काय होणार? माइनस साइन x. साइन ऑफ माइनस x काय होणार? माइनस साइन x. तर हे प्लस साइन काय होईल जाणार? माइनस म्हणजे येणार 2 माइनस साइन x अपॉन sin of minus x काय ना minus sin x. इथे काय होणार? हे जे माइनस आहे हे माइनस काय होणार? प्लस म्हणजे 2 plus sin x येणार. आता थोडं इकडे आणि मेन f of x याकडे लक्ष द्या. मेन f of x मध्ये काय होतं? 2 plus sin x upon 2 minus sin x होता. इथे 2 minus sin x upon 2 plus sin x आहे. याचा रेसिप्रोकल करावा लागला. तर log ची एक आपली प्रॉपर्टी असते. इथं सांगतो मी प्रॉपर्टी लक्ष द्या. log जर a by b असणार आणि तुम्ही जर त्याला log b by a लिहिलं, log a by b ला जर b by a लिहिलं तर log ची साइन चेंज होते. प्लस असलं तर मायनस होते. काय होते? चेंज. इथे लॉग ची साइन कोणती आहे? प्लस. याचा रेसिप्रोकल करू
a by b ला b by d लिहू. f of x काय आहे आपला सेम, बट साइन कोणती आहे मायनस. काय ना f of minus x equal to minus f of x. Therefore the function is odd. Therefore the function is odd. आणि एकदा ऑड फंक्शन आलं तर त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला माहित आहे. Hence I equal to problem as it is आणि त्या खाली I equal to 0. Okay, write down this fast.